उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानी तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळच येत आहे. स्वामी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराच्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. संपूर्ण घरात सुगंधित वातावरण करून कापूर, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तसेच गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. महाराजांच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करायची आहे. महाराजांची पूजा करण्यासाठी आपण एका चौरंगावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण स्वामींची प्रतिस्थापना करणार आहोत. कुठलीही पूजा करताना आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आधी अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना पाणी, पंचामृत, चंदन याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही नुसते पाणी आणि पंचामृताने अभिषेक केला तरी पण चालेल. अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र जाप चालू ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. त्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची व ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही त्यांनी फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे गळती असेल तर गळतीने स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक चालू असताना तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. यानंतर एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि नंतर श्री सूक्त म्हणायचं आहे. त्याचबरोबर पवमान सुक्तम म्हणायचं आहे. हे सर्व तुम्हाला नित्यसेवा या पुस्तकात मिळून जाईल. हे झाल्यानंतर रामरक्षा म्हणायचे आहे. फक्त 1 ते 9 ओव्यांमध्ये म्हणायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचं हे पाणी तुम्हाला सर्व घरातील मंडळींना तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. आणि हा अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामींची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि तिची चौरंगावर प्रतिस्थापना करायची आहे. हे सर्व वाचन करत असताना तुम्हाला पाणी जवळ घेऊन बसायचं आहे. वरच्या कळशातील पाणी संपलं तर तुम्हाला परत पाणी ओतून वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. तर बघा, अभिषेक आणि वाचन पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. तर इथे मी आता चौरंगावर स्वामींची प्रतिस्थापना करणार आहे. तर इथे माझ्याकडे एक छोटा चौरंग आहे, तो मी ठेवून घेते आणि त्याच्यावर वस्त्र अंथरून तिथे स्वामींची मूर्ती ठेवून घेते. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला स्वामींचे आवडते ही नात तर जरूर स्वामींना लावायचे आहे आणि चंदनाचं किंवा अष्टगंधाचा टिळाही स्वामींना तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपण पारायण करायचं आहे. म्हणजेच 1 ते 21 अध्याय म्हणायचे आहे. त्यानंतर श्री विष्णू सहस्रनाम याचंही पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ असेल तर याचेही तुम्ही पारायण करायचं आहे. ज्यांना गुरुचरित्र वाचायचं नाही त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार वाचायचा आहे. हा ग्रंथ स्त्रियांनी वाचला तर त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. या प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांच्या केंद्रात जाऊन खडीसाखर, नारळ, फुलं ठेवायची आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या हात जोडून मागायच्या आहेत. या दिवशी आपल्या हातून जेवढे जमेल तेवढे गरजूंना दान करायचे आहे. महाराजांची आरती झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, त्याचप्रमाणे पुरणपोळीही आवडते. तुम्ही तेही स्वामींना नैवेद्यात दाखवू शकता आणि जर काही बनवलेले नसेल तर तुम्ही एखादे फळही ठेवू शकता किंवा साखरही ठेवू शकता. त्याचबरोबर आपण जपमाळ करायची आहे. जपमाळ हाती घेतल्यावर तिला प्रथम वंदन करायचं आहे. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जप करत असताना मेरुमणी येताच माळ उलटावी. कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. या सर्व सेवा झाल्यानंतर आपण नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण केल्याने प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, आपल्या घरात सात्विकता वाढते. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी अशी पूजा करू शकता.
तर तुम्हीही येत्या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी या सेवा तुमच्या घरी नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.